बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। अधम्म म्हणजे काय? यज्ञयाग, आहुती, बळी यावर श्रद्धा म्हणजे अधम्म होय. ब्राह्मणा, तुझा यज्ञ सुद्धा राजा महाविजेत्याच्या यज्ञासारखा असावा. जर तुझी यज्ञ कराव्याची इच्छा असेल तर यज्ञ असाच असावा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. पशुवध ही निर्दयता आहे. म्हणून यज्ञ हा धर्माचे अंग होऊच शकत नाही. जो धर्म असे सांगतो की प्राण्यांचा वध करून तुम्हाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते असे सांगणारा धर्म हा धर्माची निकृष्टतम रूप होय. मला असे विचारावेसे वाटते की हे श्रमण गौतमाह, पशुधन करताही कुशल फल प्राप्तीचा अधिक कल्याणकारी असा दुसरा कोणता यज्ञ आहे काय? होय, हे ब्राह्मणा, असा यज्ञ आहे. आणि हे श्रमण गौतमा, तो यज्ञ कसा असतो? जेव्हा मनुष्य श्रद्धायुक्त चित्ताने असा संकल्प करतो की मी जीव हत्येपासून विरत राहीन, चौर्य कर्मापासून विरत राही, कामतृष्णे संबंधी मिथ्याचारापासून विरत राही, मिथ्या कथनापासून विरत राही, मी सुरा, मैर्य, मद्य आदींच्या सेवनापासून विरत राहीन, तर हा यज्ञ असा आहे की खूप मोठा खर्च करून केलेल्या कोणत्याही यज्ञापेक्षा श्रेष्ठ यज्ञ आहे. हा यज्ञ निरंतर दान देण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. हा यज्ञ भिक्खूंकरिता विहार बांधण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. हा यज्ञ धम्मोपदेश ग्रहण करण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तथागतांनी असे कथन केल्यावर कुटदंत, तो ब्राह्मण तथागतांना वदला, अति उत्तम, हे श्रमण गौतमा, तुझ्या मुखातून व्यक्त झालेले हे कथन अति उत्तम आहे. हे कथन सर्वश्रेष्ठ आहे. 2. ब्राह्मण उज्जय. तेव्हा ब्राह्मण उज्जय तथागतांना म्हणाला, श्रमण गौतमा, आपण यज्ञाचे प्रशंसक आहात काय? नाही ब्राह्मणा, मी प्रत्येक यज्ञाचा प्रशंसक नाही. मी प्रत्येक यज्ञाला सदोषही मानित नाही. ज्या यज्ञात गोवध होतो, शेया मेंढ्याचा वध केला जातो, पशुपक्ष्यांचा आणि इतर जिवंत प्राण्यांचा वध केला जातो, त्यांचा विनाश केला जातो, हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात हत्याच हत्या आहे, मी अशा यज्ञांचा प्रशंसक नाही. मी अशा पक्षांची प्रशंसा का करावी? हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात हत्या अनिवार्य आहे, अशा यज्ञात श्रेष्ठजन सहभागी होत नाहीत किंवा श्रेष्ठतम मार्गावर मार्गक्रमण करणारेही अशा यज्ञात सहभागी होत नाही. परंतु ज्या यज्ञात गोवध होत नाही, जीवित प्राणीमात्रांचा विनाश होत नाही, ज्या यज्ञात हत्या अनिवार्य नाही, अशा यज्ञांचा मी प्रशंसक आहे. उदा. ज्या यज्ञात चिरस्थापित दान अथवा कुटुंबाचा दीर्घकालीन कल्याणाच्या हेतूने कराव्याच्या त्यागाचा संकल्प आहे, असे यज्ञ निश्चितच प्रशंसनीय आहे. आणि असे का? कारण ब्राह्मणा, ज्या यज्ञात हत्या अनिवार्य नाही, अशा यज्ञात श्रेष्ठजन सहभागी होतात. श्रेष्ठतम मार्गावर मार्गक्रमणा करणारे अशा यज्ञात सहभागी होतात. 3. उदाई ब्राह्मण. उदाई ब्राह्मणानेही तथागतांना तोच प्रश्न विचारला जो प्रश्न ब्राह्मण उज्जयीने तथागतांना केला होता. काय श्रद्धेय गौतम यज्ञाचा प्रशंसक आहे? बुद्धांनी उज्जयीला जे उत्तर दिले तेच उत्तर याही ब्राह्मणाला दिले. ते म्हणाले, असे यज्ञ जे समयोचित आहे, असे यज्ञ जे निर्दयतेपासून मुक्त आहेत, असे यज्ञ ज्यात श्रेष्ठजीवी सहभागी होतात, असे यज्ञ ज्यात ज्यांची दृष्टी स्वच्छ आहे ते सहभागी होतात, जे कालातीत आहेत ते जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त आहेत, जे प्राज्ञ आहेत,
जे कुशल आहेत ते अशा यज्ञाची प्रशंसा करतात. यज्ञ अथवा श्रद्धायुक्त कर्मात श्रद्धायुक्त चित्ताने पुण्यक्षेत्रात जे बीज रुजविले जाते अथवा जे श्रेष्ठ जीवी आहेत त्यांना जे दान दिले जाते त्याने देवता प्रसन्न होतात. या प्रकारच्या दानाने सुज्ञांना विद्येचा लाभ होतो तथा ते दुःखमुक्त होतात. ते सुखद अवस्थेला प्राप्त होतात.